कर्जत शहरामध्ये ओला उबेरला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय, तर काही जण ओला उबेरला समर्थनही देत आहेत. असंच एक पदाधिकारी, कर्जत शहरातला एक पदाधिकारी सर्वेश गोगटे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारूयात त्यांच्या काय मत आहे. सर्वेश, काय सांगाल, ओला उबेर या कर्जत मध्ये चालू झालं पाहिजे की नाही? कारण खूप काही संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. नक्कीच कर्जतमध्ये ओला उबेर ही सुरू झालीच पाहिजे. कारण आपण जर बघाल, आत्ताच नुकताच मी जेव्हा दिल्लीला गेलो होतो, तेव्हा मी कर्जतवरून आमची एक स्थानिक टॅक्सी केली, तर त्यांनी एक 3,500 रुपये माझ्याकडून भाडं आकारलं. आणि तसंच मी दिल्लीवरून मुंबईवरून कर्जतला येताना मी ओला आणि ओला केली, तर माझं 1,600 रुपयेच माझं त्यांनी भाडं आकारलं. तर म्हणजे आपण जर ह्याच्यामध्ये बघितलं गेलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिफरन्स येतो. 1,900 रुपयाचा डिफरन्स येतो. आणि आज कर्जतमध्ये आपण बघितलं गेलं तर ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील, यांची समस्या आहे की आम्हाला जर एअरपोर्टपर्यंत जायचं असेल, म्हणजे मुंबईचा एअरपोर्ट असेल किंवा नवी मुंबई एअरपोर्ट असेल, तर आम्हाला जास्त सुविधा नाही आहेत. इथून म्हटलं तर ट्रेनने मुंबईपर्यंत जाणं येतं आणि मग पुन्हा स्टेशनपासून परत टॅक्सी करून आपल्याला एअरपोर्टपर्यंत जायला लागतं. जर ओला उबेरची जर सुविधा कर्जतमध्ये सुरू झाली, तर लोकांना कमी किमतीमध्ये मुंबईला वगैरे कुठेही, म्हणजे एअरपोर्ट असेल किंवा इतर कुठल्याही तुम्हाला ठिकाणी जाता येईल. तुम्हाला जास्त आकारलं स्थानिक टॅक्सी चालकांनी, म्हणून तुम्ही ओलाला समर्थन देताय? नाही, तसं नाही आहे. स्थानिक जे वाहनधारक आहेत ते सुद्धा आमचे बांधव आहेत. आम्ही त्यांना सुद्धा आम्ही त्यांना असंच केलेलं आहे की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या, आपण ओला उबेरवाल्यांसोबत कनेक्ट करूया. तुम्ही तुमच्या सुद्धा ज्या टॅक्सी आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर आपण ट्यूनअप करू आणि सोबत आपण हा व्यवसाय चालू करू. ओला उबेर पाहायला गेले तर ती आपल्या भारताची कंपनी नाहीये. भारताची जरी कंपनी नसली तरी आपण बघितलं असेल तर संपूर्ण भारतात असेल किंवा महाराष्ट्रात असेल, फक्त जर कर्जत सोडलं, म्हणजे चौकच्या आतून जर सोडलं तर कर्जत आणि कर्जतमध्ये ओला उबेर नाहीये. बाकी सर्व ठिकाणी ओला उबेर आहे. म्हणजे खोपोलीला असेल, पनवेल पासून आपल्याला ओला वगैरे मिळते, पण फक्त आमच्या कर्जतच्या लोकांना ओला उबेरची सुविधा मिळत नाही. स्थानिक जे टॅक्सी चालक आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही का, असं वाटत नाही का? नाही, नाही. त्यांच्यावरती आम्ही बिलकुल अन्याय होऊन देणार नाही. त्यांना सोबतच घेऊन आम्ही काम करू, याचं मी आश्वासन आमच्या स्थानिक वाहनधारकांना देखील देतो. काय तोडगा निघू शकतो याच्यावरनं? म्हणजे आज आम्ही एका कार्यक्रमामध्ये होतो, तेव्हा आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला हेच सांगितलं की तुम्ही जो मुद्दा घेतला आहे तो अतिशय योग्य आहे. कर्जतला ही सुविधा मिळालीच पाहिजे. त्याकरिता मी स्वतः आज मॅनेजिंग डायरेक्टर ओला उबेरचे जे आहेत मुंबईला, त्यांना मी मेल देखील केलेला आहे की तुम्ही यावं, आमच्यासोबत बैठक करावी आणि स्थानिक वाहनधारकांना सोबत घेऊन आणि तुमची ओला उबेरची सुद्धा मंडळींना घेऊन आपण कर्जतमध्ये ओला चालू केली पाहिजे टॅक्सी. कर्जत, नेरळ, माथेरान, खोपोली या परिसरातल्या जे स्थानिक टॅक्सी चालक आहेत त्यांच्या ओला उबेरला कडाडून विरोध आहे. त्यांचा विरोध कसा तुम्ही सामावून घेणार आहे? त्यांना आम्ही सोबतच घेऊन त्यांच्या ज्या काही समस्या असतील की बाबा आमच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे, तर 100% स्थानिक वाहनधारकांवरती अन्याय होऊन देणार. त्यांचं तर असंच म्हणणं आहे की आम्हाला ओला उबेर नकोच आहे. आता कसं आहे, म्हणतात गेलं की प्रत्येक जण आपापला व्यवसाय हा बघत असतो, पण व्यवसाय हा प्रत्येकाने करावा, हा त्यांचा अधिकारच आहे. प्रत्येकाने या जगामध्ये म्हणजे व्यवसाय करून पैसे कमवले पाहिजे, पण आपण हे पण बघितलं पाहिजे की आपल्या कर्जतकरांना कुठल्या चांगल्या सुविधा अजून मिळू शकतील, हे सुद्धा आपण कर्जतच्या लोकांचं हित आपण बघितलं गेलं पाहिजे. स्थानिक टॅक्सी चालक हे लोक चांगली सुविधा देत नाहीत का? नाही, नाही. त्यांच्या सुद्धा सुविधा चांगल्याच आहेत, नो डाऊट. असं मी बिलकुल म्हणणार नाही की त्यांच्या सुविधा चांगल्या नाहीयेत. त्यांच्या देखील सुविधा चांगल्याच आहेत. पण जे प्रमाणामध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, भाड्यामध्ये खूप डिफरन्स येतोय, ते ते आपण बघितलं पाहिजे. कारण ते इथून गेले की त्यांना तिकडनं पुन्हा एमटी यायला लागतं. म्हणून ते काय करतात, आपल्याकडून येण्याचं पण भाडं आकारतात. असं आहे. म्हणून आता ओलावाले पण तिकडनं मुंबईवरून कर्जतला येतात, पण ते 1,600 रुपयेच भाडं घेतात, पण ते एमटी जातात. ठीक आहे, ते पुढे जाऊन कुठून पनवेलवरून वगैरे ते भाडं घेत असतील, पण कर्जतपासून ते तिथे एमटीच जातात आणि भाडं खूप आकारलं जातं, असं आमचं म्हणणं आहे. पण आम्ही
लोकल वाहनधारकांवरती अन्याय होऊन देणार नाही. त्यांना सोबतच घेऊन आम्ही या गोष्टीचा तोडगा काढू. तोडगा कसं निघेल काय वाटतंय? काही रोड मॅप प्लॅन केलेले आहेत का? आता आम्ही त्याच्यावरच चर्चा करणार आहोत. स्थानिक वाहनधारकांना घेऊन मुंबईला देखील आम्ही ओला उबेरच्या ऑफिसला जाऊन त्यांची सुद्धा भेट घेणार आहोत. त्यांच्याशी तिकडे संवाद साधून किंवा त्यांना कर्जतला इकडे बोलवून आणि स्थानिक वाहनधारकांना सुद्धा सोबत घेऊन आम्ही एक कंबाईंड मीटिंग घेऊ आणि त्याच्यावरती योग्य तो तोडगा काढू असा आम्हाला विश्वास आहे. स्थानिक टॅक्सी चालकांवर अन्याय होणार नाही, मात्र कर्जतमध्ये ओला उबेर ही सर्व्हिस सुरू झाली पाहिजे असं म्हणणं सर्वेचं आहे. अजय शर्मा, मेट्रो न्यूज, कर्जत.